बीड सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आज जनाक्रोश। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार। मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित रहा, वैभवी देशमुखची आर्त हाक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार, तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती। ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही। ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 50,000 जागा ओबीसींच्या असल्याचीही माहिती। काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार। भाजप आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार। नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन। राज्यस्तरीय सहकार संमेलनात शरद पवारांच्या कामगिरीवर अमित शहांचा हल्ला। पवारांनी 10 वर्षात शेती सहकार क्षेत्रासाठी काय केलं, हिशेब द्यावा, शहांचा भान। अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही। शरद पवार यांचा थेट हल्ला। देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित। पवारांचा शहांना सल्ला। शहांकडे जमाल गोट्याचं औषध। भल्या भल्यांचा आजार ठीक होतो। अमित शहा मुंबईत आल्यानं काहींच्या पोटात दुखतंय। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून मुंबईत परतले। रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता। शिवसेनेतील नाराजीवर शिंदे फडणवीसांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज। आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जात उल्लेख। आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। कराडवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग। बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप। उत्तम जानकरांचं दिल्लीतील आंदोलन स्थगित। जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारीनंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढील दिशा ठरवणार। लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ। 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। आजपासून एसटीचे नवे दर लागू। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ। मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला। प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। दिल्लीत सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला। सलग 8व्या दिवशी सोन्याला उच्चांकी झळाळी। गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मन्नत उभं असलेल्या जमिनीसाठीच्या खरेदीसाठी शाहरुखनं जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा। सूत्रांची माहिती। पश्चिम रेल्वेवर 25 ते 26 जानेवारीपर्यंत रात्रकालीन मेगा ब्लॉक। माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदी पुलाच्या कामामुळे 275 लोकल रद्द। रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असणार। प्रवाशांचे हाल। महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर। सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार। प्रस्तावानुसार येत्या 5 वर्षात घरगुती विजेचे दर 23% कमी होणार।